कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता। हरिओम. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण कालपासून गीता, विवेक, आनंद या 3 विषयावर प्रकट चिंतन करीत आहोत. तर आज आपण विवेक हे मध्यवर्ती सूत्र धरून काही विचार करूया. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये हे विवेकाचं महत्व जे आहे त्यांच्या नावावरूनच सिद्ध होतं. ज्या वेळेला त्यांनी हे नाव घेतलं, विवेक हा शब्द जो आहे तो विचिर, पृथक करणे या संस्कृत धातूपासून तयार होतो. विचिर, पृथक करणे म्हणजे निवडणे किंवा वेगवेगळं करणं, बाजूबाजूला करणं. आणि हा विवेक अगदी लहानपणापासून आपण करतच असतो. सगळे रोजच्या सामान्य जीवनामध्ये सुद्धा मेथीची भाजी आणली तर आपण बरोबर त्याची घेण्यासारखी पानं, कोवळे, देठ बाजूला काढतो आणि देठ जे मुळं वगैरे आहेत माती लागलेले ते बाजूला काढतो. त्याचप्रमाणे कोणत्या प्रसंगाला कुठला वेशभूषा करायची, कुठला ड्रेस घालायचा, प्रवास असेल तर त्याप्रमाणे ड्रेस वेगळा, कुठे आनंदाचा मोठा समारंभ असेल तर आपले वेगळे कपडे असतात आणि आणखीन कुठे जायचं असेल तर वेगळे. तर हा विवेक करतच असतो. हा स्थूल विवेक झाला. मुलं जशी मोठी होतात तर तसं कुठलं करिअर घ्यायचं, 10वी नंतर काय करायचं हा विचार करतात. तर म्हणजे आपण एक हे घेण्यासारखं आणि बाकीचे नाही असा निर्णय आपण नेहमीच जीवनामध्ये घेत असतो. पुढे सुद्धा नंतर नोकरी करायची का धंदा करायचा, लग्न करायचं की नाही, भारतात राहायचं की परदेशात राहायचं, असे सगळ्या प्रकारचे विवेक, विचार आपण करत असतो. पण हे झाले सगळे व्यावहारिक विचार. त्याच्यापेक्षा सूक्ष्म रूपाने जर का आपण बघायला गेला तर अनेक असे विवेक असतात की नित्य, अनित्य विवेक. आपल्या आतमधले विचार बदलत असतात, मनाची स्थिती बदलत असते, बुद्धीच्या ज्या मान्यता आहेत, बुद्धीचं जे ज्ञान आहे ते बदलत असतं. म्हणजे आतल्याही गोष्टी अनित्य आहेत. आपल्या शरीराची पण स्थिती बदलत असते. त्याचप्रमाणे बाहेर सुद्धा आपल्या परिसरामध्ये, आपल्या घरामध्ये, वातावरणामध्ये, इव्हन ग्रहगोलांची स्थिती सुद्धा बदलत असते. तर मग हे सगळं अनित्य झालं. तर मग नित्य काय? नित्य, अनित्य विवेक आपण बघितला. तर मग हे सगळं अनित्य जे आहे, हे सगळं परिवर्तनशील जे आहे, तर ते आपल्याला तेव्हाच समजतं की जेव्हा एक अपरिवर्तनशील, न बदलणारं, नित्य असं अधिष्ठान या बदलणाऱ्या परिस्थितीच्या मागे असेल. अगदी ही साधी गोष्ट आहे, पण विचार केल्याखेरीज आपल्या लक्षात नाही येत. उदाहरणार्थ, आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवर उभे राहिलो तर मुंबईला येणारी गाडी आली आणि गेली, दिल्लीला येणारी गाडी आली आणि गेली, कलकत्त्याला जाणारी गाडी आली आणि गेली. हे आपल्याला बदल तेव्हाच समजतील ज्यावेळेला आपण त्या प्लॅटफॉर्मवर स्थिर उभे आहोत. आपण त्या मुंबईच्या गाडीत बसून गेलो नाही. तर सगळे बदल न बदलणाऱ्या एका पार्श्वभूमीवर होत असतात. सगळी परिवर्तनं अपरिवर्तनशील अशा एका साक्षी आत्मतत्व जे आहे, चैतन्य,
त्यालाच ते समजत असतात. आणि आपल्याला जर का सगळे बदल समजतात, माझी इंद्रिय आत्ता छान पाहत आहेत, काही वर्षांनी दिसणार नाही, काही वर्षांनी ऐकू येणार नाही, काही वर्षांनी बोलता येणार नाही. तर हे जे आपल्या इंद्रियांचे बदल आपल्याला समजतात, तर ते न बदलणारं जे आत्मतत्व आहे तेव्हाच आपल्याला समजतात. लहानपणी मला असं वाटत असे, लहानपणी मला खेळणी, बाहुली, चॉकलेट हे सगळं आवडत असे आणि आत्ता मात्र नाही. तर हे जे आपले सगळे बदल आहेत, आपल्या आवडीनिवडी बदलतात, आपली मतं बदलतात. तर हे सगळं न बदलणाऱ्या त्या आत्मतत्व जे आहे तर त्याच्या समोरच सगळे आपल्याला समजतात. म्हणून हा जो विवेक आहे, नित्य अनित्य विवेक, आणि हा विवेक झाल्यानंतर पुढची पायरी म्हणजे वैराग्य असते, की जे अनित्य आहे ते मला नको, जे बदलणार आहे त्यामध्ये मी आता माझा वेळ खर्च करणार नाही, जे सतत परिवर्तन होतच आहे तर ते मला कधीही शाश्वत सुख देणार नाही. म्हणून मी आता माझे श्रम त्याच्यात वाया घालवणार. आवश्यक तेवढी कामं आपण नेहमी करतोच, आपली सगळी कर्तव्य, सामाजिक कर्तव्य, पारिवारिक कर्तव्य, ती सगळी करतोच आपण. देहाप्रती असलेली आपली कर्तव्य ती करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त जो आपला सगळा वेळ आणि श्रम आहेत, बुद्धी जी आहे ती आपण आता नित्य ह्या तत्वाच्या प्राप्तीसाठी त्याच्या चिंतनामध्ये घालवी. तर अशा प्रकारे विवेकला जोडून तो वैराग्य पुढे असतो, तेव्हा तो विवेक फलित होतो. विवेकजन्य वैराग्य. तर हा जो विवेक आहे तो महत्वाचा आहे. आणि ह्यासाठी गुरूंचं मार्गदर्शन, गुरूंची कृपा, गुरूंचं सहाय्य खूप खूप आवश्यक असतं. विवेकानंदांच्या पण जीवनामध्ये एकदा त्यांना रामकृष्ण परमहंस ठाकूरजींबद्दल बोला विचारलं, तर तेव्हा ते म्हणाले की माझ्यासारखे शेकडो विवेकानंद ते सहज करू शकतात, एखाद्या भुवईच्या आपल्या इशाऱ्यावर करू शकतात. म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी पट ते श्रेष्ठ आहेत. जरी भले संपूर्ण लोकांमध्ये कार्य विवेकानंदांनी केलं, पण त्याच्या मागचा जो प्रेरणा स्रोत होता तो सगळा रामकृष्ण परमहंसांचा होता. तर इतकं गुरूंचं महत्व आणि इतके गुरूंचं पूर्ण आज्ञापालन आणि संपूर्ण कृतज्ञता, स्वतःला कृतकृत्यता म्हणजे धन्यता जरी आली आत्मज्ञान प्राप्तीमुळे साक्षात्कार होऊन, तरी सुद्धा रामकृष्ण परमहंस पण म्हणाले होते एकदा की समाधीची जी तुझी चावी आहे ती मी आता माझ्याकडे ठेवली, कारण तुला सध्या कार्य करायचं आहे. तर त्याच्यामुळे योग्य वेळ येईल त्यावेळेस मी तुला ती पुन्हा चावी देईल. तोपर्यंत, आणि जरी ते म्हटले की मी आता सगळं माझं तुला दिलं, मी पूर्णपणे भिकारी झालोय, असं जरी असलं तरी ते गुरूंचं श्रेष्ठ स्थान जे असतं ते इतकं बहुमूल्य असतं की असे अनेक आयुष्य आपण त्यांच्या सेवेमध्ये घालवले तरीही त्यांचे ऋण जे आपल्यावर असतात ते कधीही फिटत नाहीत. कारण श्रुती जी आहे, श्रुती म्हणजे शास्त्र, वेदांत, तर ते गुरुविना अबोल असतं, ते मुक असतं. आपण स्वतः त्याचा अभ्यास करू शकत नाही. म्हटलं की हे जे वेद आहे तर ते स्वतःहून कधी स्वतंत्ररित्या वाचू नका. शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्येण ब्रह्मान्वेषणम न कुर्याम. कितीही तुम्ही बुद्धिमान असाल पण तरी हे जे आत्मतत्व आहे तर ते सब्जेक्टिव्ह सायन्स असल्यामुळे आपण बाहेरच्या ऑब्जेक्टिव्ह सायन्सेस मध्ये कितीही प्रवीण असो, पण तरी हे जे आहे ते तम औपनिषदम पुरुषम पृच्छामी, तर ते जे आहे ते औपनिषद ब्रह्म जे आहे तेच आपल्याला समजलं पाहिजे. ज्याप्रमाणे श्रुतीमध्ये लिहिले तसंच आपल्याला कळलं पाहिजे की आत्मतत्व हे असं आहे, अन्यथा फार मोठा घोटाळा होण्याची शक्यता असते. म्हणून गुरूंचं खूप खूप महत्व याच्यामध्ये आहे. रामकृष्ण परमहंस जेव्हा आपल्या त्यांनी देह सोडला, ते सर्वव्यापी झाले निर्गुण निराकार रूपामध्ये, तर तेव्हा नरेंद्रनाथ म्हणजे विवेकानंदजी म्हणायचे की ह्या शारदा माता ज्या आहेत ह्या स्वतः सरस्वती रूप, दुर्गा रूप आहेत, तर त्यांचं पूर्ण आज्ञापालन हे त्यांनी केलं पाहिजे. मोठे मोठे निर्णय शारदा माताजींच्या इच्छेप्रमाणे त्यांनी बदललेले. तर हे जे असं समर्पण आहे गुरुपाई, पूर्ण समर्पण, आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती ती त्याच्यामध्ये दिसते.
अच्छा. तर असं हे नित्य अनित्य विवेक हा सूक्ष्म आध्यात्मिक विवेक झाला. हाच विवेक आणखीन पण एका प्रकारे सांगतात, तो म्हणजे दृक दृश्य विवेक. दृक दृश्य विवेक म्हणजे द्रष्टा जो आहे तो एक आहे. द्रष्टा जो आहे तो चेतन आहे, तो नित्य आहे आणि तो सुखस्वरूप आहे. दृश्य जे आहे ते अनेक आहे. दृश्य जड म्हणजे ते स्वतःला जाणत नाही असं आहे, आणि दृश्य जे आहे ते दुःखकारक आहे, कारण ते जड आहे स्वतः. तिथं ज्ञान नाही, तिथं आनंद नाही. तर असं दृश्य विवेक. आणि मग एक काय आहे असं बघत बघत आपण जर का गेलो, म्हणलं की रूपम दृश्यम लोचनम दृक तदृश्यम दृक्तु मानसम. डोळे उघडले की आपण विविधता बघतो, अनेक रंग, अनेक आकार हे पाहतो. पण ह्या सगळ्या आकारांना आणि विविध रंगांना सगळ्यांना पाहणारे डोळे जे आहेत ते एक आहे. दृगिंद्रिय जे आहे तर ते एक आहे. बरं, आता हे डोळे जे आहेत तर ते डोळ्यांची स्थिती बदलत असते. चष्मा लागला, 40 झाल्यानंतर कधी कधी कमी पण होऊन जातो तो, पुन्हा नंतर लागू पण शकतो. आता मोतीबिंदू झाला, आता पडळ आलं डोळ्यावर. अशा एक 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 त्याच्या अवस्था बदलतात दृगेंद्रियाच्या आहे डोळ्यांच्या. पण ते जाणणारं मन जे आहे ते एक आहे. म्हणजे पुन्हा द्रष्टा एक आहे, दृश्य अनेक झाले. आता मन म्हटलं तर त्या मनाच्या पण स्थिती अनेक आहेत. कधी सुखरूप वृत्तीने भरले, कधी दुःखरूप वृत्तीने भरले, कधी चिंता, कधी क्रोध, कधी प्रेम, अशा विविध वृत्ती त्याच्यामध्ये येतात. म्हणजे ते दृश्य अनेक झालं. पण जाणणारं जे आहे आत्मतत्व ते एक आहे. आणि तो जो आहे तो शेवटचा द्रष्टा आहे. त्याचा आणखीन द्रष्टा पुढे कोणी नाही. सा काष्ठा सा परागती. तर तो जो दृश्य आहे तो मी, आत्मतत्व. तर अशा प्रकारे दृश्य विवेक झालं. अशा अनेक प्रकारे आपल्या वेदांतामध्ये हे ज्ञान दिलेले. एका ठिकाणी म्हणतात की आत्मा अनात्मा विवेक. आत्मा म्हणजे मी, आत्मा म्हणजे अहम, आणि अनात्मा म्हणजे अहम मी सोडून सगळं जे काही. आता पहा, इथे आत्मा अनात्मा म्हटलं तर म्हणजे मी आणि बाकीचं जे आहे ते सगळं इदम, इदम सर्वम जगत. मी सोडून जे जे आहे ते सगळं इदम. तर मग आता त्याच्यामध्ये काय काय येईल? ही सगळी सृष्टी तर आलीच, हे पूर्ण जगत तर आलंच त्याच्यामध्ये, कारण ते मी सोडून इतर आहे. पण सहसा आपण गोंधळ कुठे करतो? आपल्याला वाटतं की हे जे शरीर आहे त्या शरीराचं जे कातडं आहे तर त्याच्या आतल्या गोष्टी म्हणजे मी, आणि त्याच्याच त्या कातड्याच्या बाहेरच्या गोष्टी म्हणजे जगत, सृष्टी. पण खरं तसं आहे का पहा. एक वाक्य आहे की जे जे माझं आहे ते ते माझ्यापेक्षा निराळं आहे. उदाहरणार्थ, माझा मोबाईल माझ्यापेक्षा वेगळा आहे, माझा लॅपटॉप माझ्यापेक्षा वेगळा आहे. तर त्याप्रमाणे माझं मन, माझं शरीर, माझी इंद्रिय, माझी बुद्धी, माझे विचार, माझा अहंकार, माझं अज्ञान, हे सगळं माझ्यापेक्षा वेगळे आहे. हे जर का आपण समजून घेतलं तर मग अहम जो आहे, आत्मा जो आहे तो फक्त एक राहतो, मी स्वतः केवळ आत्मा. आणि मग मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण हे सुद्धा सगळे जगामध्ये येतात. ही दृष्टी जी आहे ती वेदांताची आवश्यक अशी दृष्टी आहे. ती एकदा आपल्याला आली की मग आपण साक्षी रूपाने केवळ हे सगळं पाहू शकतो. म्हणजे शरीरातली स्थित्यंतर, मनाच्या अवस्थांमधले बदल, इंद्रियांच्या सगळ्या तऱ्हा, हे सगळं आपण वेगळं पाहू शकतो. तर आणि केवळ आपण होऊन राहू शकतो. ह्याला आत्मा अनात्मा विवेक म्हणतात. आणि ह्याचा व्यवहारामध्ये फायदा आहे आपल्याला, खूप मोठा फायदा आहे. ह्या जी आत्ता जी स्थिती झाली होती 2 वर्ष, जवळजवळ 1.5 वर्ष, तर त्या स्थितीमध्ये सुद्धा एक बळकट आणि मजबूत असा आधार आहे ह्या आत्मतत्वाचा, की हा जो आत्मा आहे, हा जो मी आहे, तो नित्य निरंतर अविनाशी आहे. शरीराचं म्हातारपण, शरीराचे रोग, शरीराचे मृत्यू, हे सगळे तो पाहत आहे साक्षी रूपाने. ते त्याच्यावर काही परिणाम करून होत नाही. ते अपरिवर्तनशील असं आत्मतत्व
आत्मा तसाच आहे. बाकी सगळे बदल जे ते अनात्म्यामध्ये चालू आहेत. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा एक प्रकारची निश्चिंतता आणि निर्भयता येते. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये ही निर्भयता दिसते पहा. वेदांत माणसाला निर्भय बनवतो. अभयम प्रतिष्ठाम विंदते असं बृहदारण्यकामध्ये याज्ञवल्क्य जनक राजाला सांगतात. अभयम वै जनक प्राप्तोसी. तू निर्भय अशा स्थितीला गेलेला आहेस. आता तुला मृत्यूचं भय नाही. हा जो विवेक आहे तो बघा, स्वामी विवेकानंदांच्या जीवनात सुद्धा प्रसिद्ध गोष्ट आहे की ते एका चिंचोळ्या अशा खिंडीच्या मार्गाने जात होते. घाटामधून दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये चिंचोळा मार्ग, संकुचित असा मार्ग, अशा ठिकाणून जात होते आणि समोरून अचानक वानरांची टोळी आली. आणि ते वानर जे आहेत त्यांना बरचसं कळत असतं माणूस एकटा आहे, माणूस घाबरलेला आहे. मग ते आणखीन त्याला घाबरवतात. असे दात बीत विचकून हसतात आणि आवाज करतात घशातून, भयजनक असा. तर तेव्हा विवेकानंद विचार करत होते की आता परत मागे फिरावं की काय. पण तेवढ्यात कोणीतरी इथलाच एक साधू होता. त्याने सांगितलं की तू त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पहा निर्भयपणे आणि पुढे जा. ते स्वतः मागे जाते. आणि त्याने तसं केलं. आणखीन त्याप्रमाणे ते पुढे गेले. हा जो विवेक आहे आणि हा जो निर्भयता आहे ती त्याच्यामुळे येते. संपूर्ण आपला परिवार आणि सगळी सुखजनक जी स्थिती असते ती सोडून संन्यास घेणं, गृहत्याग करणं, हे सगळ्याला पण खूप मोठं धारिष्ट असतं. आणि सगळ्यात सूक्ष्म अशी जी हिंमत जी लागते ती आपण स्वतःचा जो अहंकार म्हणजे मी म्हणजे शरीर हे जे समजत असतो, मी म्हणजे वृत्ती हे जे समजत असतो, मी म्हणजे बुद्धी हे जे समजत असतो, तर ते सोडण्याला मोठा पण हिंमत लागते. कबीरदासांचं प्रसिद्ध वचन आहे, सिर काटो भुई धरो तापर राखो पाव, कहे कबीर पुकार के ऐसे हो तो आव. म्हणजे तुम्हाला पाहिजे का ती आत्मस्थिती, तो परमानंद, ते संपूर्ण निखालस, निर्भेळ, अनंत, बिनशर्त असं सुख पाहिजे का तुम्हाला? तर या. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सिर काटो भुई धरो तापर राखो पाव. म्हणजे आपला अहम जो आहे, मीपणा जो आपण शरीराशी बांधून ठेवलेला आहे, हा जो फोटोत दिसतो मी, आरशात मी जे दिसतं तेच मी, असं जे आपण समजतो ते मी नाही. ह्या मनामध्ये येणारे विचार म्हणजे मी असं नाही. तर हे सगळं जे आपण समजतो, तर ह्याला तिलांजली देणं. बाहेरचे त्याग तर आपण खूप करू शकतो. चहा सोडू आपण, गादीवर झोपणं सोडू आपण, गरम पाण्याने आंघोळ सोडली. पण हे त्याग जो करतो, जो मी करतो, तो मीला सोडणं, ते मोठं तप आहे. भगवान रमण महर्षी म्हणतात, अहमपेतकम निज विभानकम महदिदं तपो रमणवागियम्. अहमपेतकं निजविभानकं महदिदं तपो रमणवागियम्. हा अहम सोडणं, क्षुद्र असा जो अहम आहे, छोटा, मी जगाला माझ्यापासून वेगळं करणारा जो अहम आहे, कुठल्या ना कुठल्या तरी उपाधींशी तादात्म्य करून वेगळी येणारी व्यक्तिमत्वाची भावना म्हणजे अहम, तो सोडणं. आणि हा संपूर्ण सर्वव्यापक असं जे चैतन्य, ज्याला ब्रह्म म्हटलं, तर त्याच्याशी अहम ब्रह्मास्मी, त्याच्याशी आपला अहम जोडणं, शुद्ध आपलं आत्मतत्व. तर हे सगळ्यात मोठं तप आहे, हा सगळ्यात मोठा विवेक आहे, हा सगळ्यात मोठा त्याग आहे. अंतस्त्यागो त्यागो. अच्छा. तर याप्रमाणे हा जो विवेक आहे तो असा झाला. आता आपण मध्ये पाहत होतो की निर्भयता हा गुण कसा आहे तो. तर थोडासा विचार करूया की भीती जी आहे ती भीती कशापासून आपल्याला वाटते. वेदांमध्ये वाक्य येतं की द्वितीयात वै भयम भवती. जेव्हा कुठे द्वैत आलं, जेव्हा कुठे दुसरेपणाची भावना आली, तिथे भीती आली. उदाहरणार्थ, माझ्याकडे पैसा असेल तर मला भीती वाटते की कोणी चोरून नेईल का, कोणी लुबाडेल का, मला कोणी फसवेल का. आता इथे मुळाशी जर का आपण विचार केला तर मी निराळी, पैसा निराळा, कोणीतरी चोरून घेणारे किंवा फसवणारे निराळे, असं जेव्हा द्वैत त्रैत जेव्हा आलं तेव्हा ती भीती सुरू होते. अद्वैत जे आहे त्याच्यामध्ये निर्भयता आहे. एक साधू होते आणि श्रीमंत साधू होते.
आणि गृहस्थ साधू होते ते, एकनाथ महाराजांच्या सारखे. एके दिवशी काही कार्यक्रम होता घरी, म्हणून त्यांच्या पत्नीने बँकेमधून सगळे त्यांचे दागिने वगैरे मोठे मोठे आणले होते. सुंदर रत्नजडीत असा सोन्याचा हार. संपूर्ण दिवसभराचे ते कार्यक्रम संपले आणि थकून त्या झोपल्या. आता झोपल्यानंतर नंतर लक्षात आलं की अरे हे हार वगैरे काढून ठेवायचा राहिला. आता पुन्हा उठून ते कपाटात ठेवा, तर त्याने ते तिथेच काढून बाजूच्या स्टूलमध्ये ठेवून दिला तो स्टूलवर. नेमका त्याच दिवशी एका चोराने तिथे प्रवेश केला आणि तो हार घेऊन तो पळाला. जाताना थोडासा आवाज आला आणि या बाईंची झोप सावधच होती, ती मोडली. तर त्यांना कोणीतरी जाताना दिसलं पटकन. तर लगेच ह्यांनी बाजूला ह्यांना उठवलं, साधू जे होते त्यांना उठवलं. उठा उठा उठा, पळा पळा पळा, कोणीतरी काहीतरी घेऊन बघा गेलं बघा. तर हे तर पूर्ण सर्वव्यापक असं सार्वत्रिक भावाला पोहोचलेले साधू होते. त्यांच्यामध्ये पूर्णपणे हा विवेक होता की देवाने दिलेला आहे, तर देवाला पूर्ण अधिकार आहे की माझ्याकडून काढून आणखी कोणाला देऊ शकतो, ज्याला आणखीन गरज असेल असं त्याला वाटतं. मी स्वतः तर काहीच घेऊन आलेलं नाही या जगामध्ये, त्यामुळे सगळं काही परमेश्वराने दिलेलं आहे. तर तो त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे कोणालाही देवो. त्यांच्या मनात काहीच आसक्ती नव्हती. पण पत्नी काही शांत नव्हती बसणार, ती त्यांना उठवतच होती. मग ते शेवटी उठले आणि पळाले त्या चोराच्या मागे. त्यांनी त्याला गाठलं आणि त्याला म्हटले की बाबा रे, उद्या तू जाशील सोनाराकडे तो हार घेऊन, 50,000च्या पेक्षा कमी घेऊ नकोस, त्याची किंमत 50,000पेक्षा जास्त आहे, लक्षात ठेव, जा पळ. आणि त्याला पळून दिला आणि तो ते परत मागे आले. तर ज्या वेळेला सर्वात्म्य भाव असतो तेव्हा संतांघरची उलटीच तरा, हे सगळं वेगळंच होतं काही. तर अशी ही भीती आपण बघत आहोत की भीती कशापासून असते. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत भीती असते. सत्य जे आहे ते अद्वैत तत्व आहे. गाढ झोपेमध्ये आपण ते तत्व स्वतः बनून त्याचा अनुभव घेत असतो. प्रश्नोपनिषदात म्हटलंय अहर हर ब्रह्म गमयती. ही सुषुप्ती अवस्था रोज रोज आपल्याला त्या आपल्या ब्रह्मतत्वाशी आत्मतत्वाशी भेट करून देते. पण आपण त्यावेळेला तमोभिभूत असल्यामुळे, पूर्णपणे अज्ञानाच्या त्याच्यामुळे असल्यामुळे आपल्याला ते समजत नाही असं. तर ही भीती कशा कशा प्रकारची असते, तर सांगतात की 3 प्रकारची ही भीती म्हणजे तशी असते खूप. फोबिया त्याला म्हणतात, फोबिया. उंचावरून खाली बघण्याचा फोबिया असतो, किंवा पाण्याचा फोबिया असतो, पाण्याची भीती असते. समोर जाऊन बोलण्याची भीती असते, अनोळखी ठिकाणी जाण्याची भीती असते, अनेक प्रकारच्या असतात. पण विशेष करून या सगळ्या भीती ज्या आहेत त्या 3 ज्याच्यामध्ये आपल्याकडे वर्गीकृत केलेल्या आहेत आपल्या विचारवंताने. तर पहिली जी भीती आहे ती म्हणजे मृत्यूची भीती असते, की मी मरेन, मेल्यानंतर काय होईल, मी कुठे जाईल, अज्ञाताची भीती आहे आपल्याला. तर मग ती मृत्यूची भीती जी आहे ती मूळ असते, ती असतेच. म्हणजे जरी आपण काही वरती जरी किती निर्भयपणा दाखवला तरी पण ती असतेच खाली. त्याच्यानंतर दुसरी जी भीती आहे ती, कोणी मला फसवतील माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन, मला माहिती नाही आहे कसं आहे ते कसं करू, अशी अज्ञानाची भीती असते. आणि तिसरी जी भीती आहे ती म्हणजे दुःखाची भीती असते, की मला वेदना नको, दुःख नको. बरेच जण म्हणतात की बाकी सगळं चालेल, पण मी धड चांगली चालते बोलते असताना मरण येऊ दे म्हणजे झालं, कोणावर मी अवलंबून नको राहू दे. तर स्वामीजी म्हणतात की काय हरकत आहे, अवलंबून राहा, त्यांच्याकडून तेवढीच सेवा घडेल, काही हरकत नाही. रोग येऊन जरी मरण आलं तरी काही हरकत. देवानी बनवलेलं हे शरीर आहे, तर त्याला पाहिजे तितक्या वेळा तो दुरुस्त करून करून पुन्हा वापरू शकतो, आणि पाहिजे तेव्हा तो त्याला बाद पण करू शकतो. त्याच्याकडे असे अनंत जग, अनंत शरीर, अनंत देह आहेत. तर त्याच्यामुळे आपण लवकर मरण यावं असं पण नको म्हणायला, आणि खूप आणखीन नकोच मरण असं पण नको म्हणायला. त्याला जशी इच्छा असेल तसं होते, आपण सगळं काही त्याच्यावर सोपवून द्यावं असं. तर ह्या 3 प्रकारच्या भीती असतात. मृत्यूची भीती, अज्ञानाची भीती, कोणी फसवेल मला माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन, आणि तिसरी दुःखाची भीती. आणि जसा जसा आपण हा विवेक करतो की मी म्हणजे कोण आहे खरं आणि मी म्हणजे कोण नाही, तर हा जो प्रकृती पुरुष विवेक आत्ताच आपण बघितलं, आत्मा अनात्मा विवेक, दृग्दृश्य विवेक, नित्य अनित्य विवेक, तर त्यावेळेला आपल्याला हे समजून चालतं की अरे जे मी खरं आहे
ते तर नित्य असं तत्व आहे, केवळ अस्तित्व आहे. मृत्यू कशाला येईल? जेव्हा नाम आणि रूप आलं तिथे मृत्यू येऊ शकतो. काही आकार आला तर तिथे ते अवयव जे आहेत ते नाश होऊ शकतात, तुटू फुटू शकतात, अपघात वगैरे होऊन येऊ शकतात, रोग वगैरे येऊ शकतो. पण जे आत्मतत्व आहे ते निराकार, नामरूप रहित असल्यामुळे ते निरामय म्हणजे रोगरहित असं आहे, अनामय असं ते आहे. म्हणजेच मला मृत्यू येण्याची शक्यता नाही. मृत्यूच मी स्वतः आहे, मृत्यूतत्व मी स्वतः आहे. असं जर का आपल्याला समजलं तर ही मृत्यूची भीती जाते. म्हणजे माझं अस्तित्व सत, सत हे तत्व म्हणजे अस्तित्व, असणे केवळ. तर ते जे असणे सतत आहे. पहा तुम्ही कुठलीही एखादं उदाहरण घेऊन पहा. एखादं बी आहे आणि ते लावलं आपण तर त्याच्यातून रोप आलं, तर बीचा नाम रूप आकार गेला, पण असणं जे आहे ते आहे, रोप आहे, रूपामध्ये ते अस्तित्व आहे. तर मी माझं खरं तत्व जे आहे, खरा रूप जे माझा आकार आहे तो 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 आहे. त्याच्यामुळे मी माझं फक्त चुकीने माझं मी पण जे आहे ते आकाराशी, रूपाशी, नामाशी बांधलंय. ते फक्त मला सोडून तिकडे बांधायचं आहे, त्या अस्तित्वाशी, निव्वळ सत्तत्वाशी. तेवढं मी एकदा मानसिक ऍडजस्टमेंट केली की मग मी नित्य निरंतर आहे. रोप गेलं, झाड वाढलं, तर अस्ति तत्व त्याच्यात पण आहे, अस्तित्व त्यात पण आहे. त्याच्यानंतर पुढे ते झाडाच्या फळ्या केल्या, झाड गेलं, पण फळ्या आहेत, आहेपणा त्याच्यात सुद्धा आहे. त्या फळ्यांचं खुर्च्या बनवल्या, तर फळ्या गेल्या, पण खुर्ची आहे. खुर्ची जाळली, खुर्ची गेली, राख आहे, राख मातीत मिसळली, माती आहे. आणि ते अस्तित्व कधी नाहीच होत नाही. संपूर्ण जगाची अनुभूती आपल्याला अस्थिमध्येच येते. तर अशा प्रकारे हे जेव्हा समजतं तेव्हा मृत्यूची भीती जाते. आता दुसरी भीती कुठली पाहिली आपण? अज्ञानाची भीती, की माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन कोणी मला फसवतील किंवा मला काही माझं नुकसान होईल वगैरे. म्हणलं की नाही, चित स्वरूप हे तुमचं तत्वच आहे, सच्चित आनंद. तर चित म्हणजे शुद्ध ज्ञान, की ज्याच्यामुळे मला ह्या जागतिक विषयांचं ज्ञानही समजतं आणि अज्ञानही समजतं. मला संस्कृत येतं आणि फ्रेंच येत नाही. संस्कृतचं ज्ञान आणि फ्रेंचचं अज्ञान या दोन्हींचं ज्ञान मला होतं. ते जे आहे ते शुद्ध ज्ञान, तर ते चित्त, तर ते माझं स्वरूपच आहे. आणि म्हणून मी हे एकच चेतन तत्व असल्यामुळे कोण मला फसवेल? एकाने एका साधूंना धमकी दिली, मी मारेन तुम्हाला. तर ते म्हटले की तू मला मारूच शकत नाही. तू फार फार तर या शरीरावर वार करशील, पण तुझ्या रूपाने, तुझ्या चैतन्यातून मी ते पाहिल की हे शरीर कसं मरत आहे ते आणि जात आहे ते. मला कोणी मारूच शकत नाही, मला कोणी शिव्या पण देऊ शकत नाही. शिव्या देणाऱ्यांच्या मधलं जे चैतन्य आहे ते मी आहे. मी हे शरीर, प्राण, मन, बुद्धी नाहीच आहे. तुम्ही नाव कोणाला ठेवाल? लठ्ठ आहे कोण? शरीर. बुद्धू आहे, मूर्ख आहे कोण? बुद्धी. मी ते नाहीच आहे. तर हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपल्याला ती पण भीती जाते. म्हणजे मृत्यूची भीती गेली सत तत्व समजल्यामुळे, आणि अन्यायाची, फसवणुकीची भीती गेली चित तत्व समजल्यामुळे. आता तिसरी भीती जी राहिली ती म्हणजे दुःखाची भीती. दुःख होईल, वेदना होईल. असं सांगतात की वेदना म्हणजे काय? तर अँगर ऑफ नर्वस टिप्स इज पेन. म्हणजे वेदना म्हणजे आपले जे मज्जातंतू आहेत तर त्यांचं टोकं जे येतं त्याचं राग म्हणजे. आणि दुःख आहे, वेदना होतात हे कोण सांगतं? कोणाला वेदना होतात आणि कोण सांगतं? तर मन जे आहे ते आपल्याला सांगतं. आपलं जर का या शरीराकडे लक्ष नसेल, आपण पूर्णपणे दुसऱ्या एखाद्या गोष्टीत गुंतून गेलेलो आहोत, तर मग आपल्याला वेदनांचं पण भान नसतं. आपण जेव्हा आपल्या शरीराकडे एक दुसरी वस्तू, त्रयस्थ वस्तू म्हणून पाहू लागतो, तसं तसं न भुकेची वेदना होते, न काही आपलं दुखतं, न काही त्रास होतो आपल्याला. भगवान रमण महर्षींच्या शेवटच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना असा मोठा सार्कोमा म्हणजे एक प्रकारचा कॅन्सरच येतो, त्याचा फोड झाला इकडे कोपराच्या तिथे हाताला. तर ते लोकांनी औषधं वगैरे भरपूर सुरू केली, 12 अक्षरी, युनानी आणि आयुर्वेद आणि ॲलोपॅथिक आणि होमिओपॅथिक सगळेच. ते म्हटलं की अरे
माझं काम झालेलं आहे शरीराचं, तुम्ही काय एवढा आटापिटा करताय हे शरीर टिकवायला. भूक लागली, पत्रावळीमध्ये जेवलो, पत्रावळी आपण टाकून देतो. तसं हे आत्मतत्व जाणून घेण्याचं काम माझं झालं या शरीरातून. आता पडू दे हे शरीर. ते म्हटले की नाही नाही, आमच्यासाठी आवश्यक आहे आम्हाला. म्हणून हर प्रकारचे उपचार ते करत होते. ऑपरेशन केलं. आता तो रोग असा आहे चिवट की तो काही शरीर सोडत नाही. त्याच्यामुळे तो वरती झाला पुन्हा दंडावर. पुन्हा त्याचं ऑपरेशन केलं. पुन्हा आणखीन दंडावर वरती चढला अजून तो. तिथे झाला. आता तो इथे खांद्यावर आला त्यांच्या आणि पुन्हा ते ऑपरेशन करायचं ठरवत होते. तर ते म्हणाले की आता काही अॅनेस्थेशिया वगैरे देऊच नका. आणि डॉक्टरांनी लिहिलेले हे उद्गार आहेत की चेहरा खांद्यापेक्षा किती लांब असतो, अगदी काही इंचाचं अंतर असतं. पण अॅनेस्थेशिया न देता हे वेदना अतिशय हा रोग वेदनादायक आहे. तर तिथून ते ऑपरेशन चालू होतं आणि चेहऱ्यावर पूर्ण शांती, प्रसन्नता आणि ते नितळ त्यांचे शांत असे डोळे, करुणामय असे डोळे आणि प्रसन्न तेजस्वी, प्रखर असा तेजस्वी चेहरा. हे सगळं जसंच्या तसं होतं. म्हणजे हे शरीर किती वेगळं आहे माझ्यापेक्षा अशी अनुभूती जेव्हा आपल्याला येते, तर तेव्हा ही वेदनेची भीती, दुःखाची भीती जाते. दुःख आपल्याला आहे, येतंय असं कोण सांगतं? हे मनच सांगतं आपल्याला दुःख. अपमानाचं दुःख होतं, कोण सांगतं? बुद्धीमध्ये त्या मानाच्या आपल्या कल्पना असतात की मी म्हणजे अशी अशी एवढी, असं असं झालं तर माझा मान ठेवला. एका ठिकाणी एक जण गेले आणि तर त्यांचं काय जास्त चांगलंच त्यांच्या मताप्रमाणे स्वागत झाले ना. ते म्हटलं की आय हॅव नॉट कम हिअर टू गेट इन्सल्टेड. तर त्या समोरच्या व्यक्तीने विनोदाने विचारलं की वेअर जनरली यू गो फॉर दॅट. मान आणि अपमान ह्याच्या कल्पना आपल्या बुद्धीमध्ये असतात आणि त्या ह्या शरीराशी जोडून असतात, जे की अज्ञानमूलक आहे आणि दुःखमूलक आहे. तर त्याच्यामुळे हे बुद्धीचं रिपोर्टिंग आहे, मनाचं रिपोर्टिंग आहे की तुम्हाला दुःख झालंय. आपण ज्यावेळेला त्या मनाकडे त्रयस्थ वृत्तीने पाहतो, तर ते वेळेला आपण त्याच्यापेक्षा वरती उठून जातो. मग ते मन अगदी मंदपणे आपल्याला सांगतं, मग फार मोठा गडबड गहजब नाही करत ते. हा ठीक आहे, असं झालेलं आहे. अशा प्रकारे तर सच्चित आनंद हे जे तत्व आहे, या तत्वाचं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, तर त्यावेळेला न मृत्यूची भीती राहते, न कोणी फसवेल्याची भीती राहते अज्ञानाची, आणि न आपल्या दुःखाची भीती राहते. आणि मग आपण साहजिकच कधी हिंसा करत नाही, अहिंसक होतो, कारण तत्व तेच आहे, जीवन तत्व तेच आहे. मग आपण साहजिकच ज्ञानदान करतो, कारण चित्त तत्व जे आहे ते सगळीकडे गेलं पाहिजे. आणि मग आपण साहजिकच दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तर हे बुडती हे जन न पाहावे डोळा, म्हणून कळवळा येतो त्यांचा, असं म्हटलेलं आहे. आणि सगळे संत सुद्धा आपल्याला दिसतात, आद्य शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, स्वामी चिन्मयानंद, की अहर्निश सेवामहे ते कष्ट करतच असतात ते. कारण सगळ्यांच्या मध्ये जे आत्मतत्व ते पाहतात. सर्वभूतानी आत्मने सर्व भूतेषु आत्मानम, सगळ्यांच्या मध्ये मी, माझ्यामध्ये सगळे असे आहे. त्याच्यामुळे ते त्यांचं अज्ञान दूर करण्यासाठी, रोगराई कष्ट दूर करण्यासाठी काम करतात. तर असं हे सच्चिदानंद तत्व एकदा समजलं तर निर्भयता, निश्चिंतता आपल्याला येते. आता आपण सुरुवातीला बघितलं होतं की प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च यावेती बुद्धिस्ता पार्थ सात्विकी. अशा प्रकारे इथे गीतेमध्ये विवेक जो आहे तो आलेला आहे. तर त्यामध्ये सांगितलं की प्रवृत्तींच निवृत्तींच म्हणजे कुठली गोष्ट पुढे जाऊन केली पाहिजे आणि कुठली गोष्टीला माघार घेतली पाहिजे. जसं की री म्हणजे लाज, लज्जा वाटणे. तर लज्जा कशाची वाटली पाहिजे आणि कशाची नाही वाटली पाहिजे, याच्यासाठी पण विवेक पाहिजे. म्हणजे हा जो विवेक आहे खरं म्हणजे खरोखर हा विवेक साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला आवश्यक आहे. त्या विवेकाचा आधार घेऊनच पुढची सगळी साधना करायची आहे. आताही आपण बघतोय की कुठे आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही, हा विवेक पाहिजे. जसं की भजन करायला
मोठ्याने नामस्मरण करायला, स्तोत्र म्हणायला, टाळ्या वाजवायला, देवदर्शन करायला, मी भक्त आहे, ही एक आपली आयडेंटिटी, म्हणजे ही एक आपली ओळख बनवायला लज्जा नको वाटायला. आणि बाकीच्या ज्या जागतिक गोष्टी आहेत, ज्या भौतिक गोष्टी आहेत, त्या सगळ्या करण्यासाठी मनात कुठेतरी खंत वाटली पाहिजे, की अरे परमेश्वरांनी हे शरीर दिलंय, मन दिले, बुद्धी दिले, वाचा दिले, ती त्याच्यासाठी, आणि आपण इतरच कामांसाठी वापरतोय. म्हणजे ऑफिसची स्टेशनरी घरी वापरताना कुठेतरी मनात जशी खंत वाटली पाहिजे, तर तसं हे आपलं जीवन जे आहे ते त्या परमतत्वाची प्राप्ती करण्यासाठी लावण्याचं सोडून जेव्हा आपण भोगासाठी वापरतो, हे खोटीच जी सगळी नाती असतात आपली त्याच्यासाठी वापरतो, तर तेव्हा काहीतरी मनात लज्जा वाटली पाहिजे. अशा प्रकारे प्रवृत्ती आणि निवृत्ती, काय केलं पाहिजे काय नाही, की ह्या संपूर्ण जीवन जे आपल्याला मिळाले ते त्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी, भक्तीच्या प्राप्तीसाठी आहे, ज्ञान प्राप्तीसाठी आहे. तर त्याच्यामध्ये आपली प्रवृत्ती पाहिजे, ते पुरुषार्थ जाणीवपूर्वक आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपला जो व्यवहार आहे तो होत राहील. प्रारब्धम पुष्यती वपुः इति निश्चित्त निश्चलः. विवेक चूडामणीमध्ये आद्य शंकराचार्य म्हणतात की स्वाध्यासापनयम करू. हे शरीराचं जे रोजची जी गुजराण आहे, तर ती आपल्या प्रारब्धाप्रमाणे होईल. मनाला येणारे अनुभव प्रारब्धाप्रमाणे होतील, पण अध्यात्म जे आहे ते जाणीवपूर्वक केलं पाहिजे, कारण ते आपोआप होणार नाही. तर तिथे आपण प्रयत्नपूर्वक सावधान राहून आपलं मन काय करते, कसले विचार करते. भारतामध्ये जी समाज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ब्रह्मचर्याश्रम 25 वर्ष, गृहस्थाश्रम 50 वर्षापर्यंतच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम आहे, घर सोडायचं आहे. प्रत्यक्ष सोडण्याचं नाही धारिष्ट झालं तर मनाने तरी सोडायचं आहे. कुठल्याही त्याच्या घराच्या जे गोष्टी आहेत, व्यवहार आहेत, त्याच्यामधून मन काढून घ्यायचंय. निवृत्ती, तिथं निवृत्ती पाहिजे आता 50 नंतर. तर आपण शास्त्राप्रमाणे धार्मिक जीवन जगवतो. आणि इंद्रिय मन आहे ते सुद्धा त्यासाठीच बनलेले आहेत, म्हणून तर हळूहळू कमी ऐकू येतं, कमी दिसतं. आता जास्त कडक खाऊ शकत नाही, जास्त जड पचत नाही. हे सगळे इंद्रिय पण त्याप्रमाणेच बनलेली आहेत. आणि 75 नंतर संन्यास, पूर्णपणे ज्ञान आणि वैराग्यासाठीच जीवन, पूर्णपणे भक्ती, जप, ध्यान, पूजा ह्याच्यामध्येच जीवन, अशी अपेक्षा आहे. तर हे जे करताना आपण आपल्या वेदांमधली सगळीच वाक्य त्याला मार्गदर्शन करतात. सत्यम वद, त्याच्याकडे प्रवृत्ती पाहिजे. धर्मम चर, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. रोज अभ्यास करा, मोठ्याने पठण करा, चिंतन करा, मनन करा. तर असे प्रवृत्ती निवृत्ती. कार्य अकार्य, कुठली गोष्ट करण्यासारखी आहे, कुठली नाही, हे शास्त्राप्रमाणे जाणून घेऊन तसं केलं पाहिजे. एके दिवशी एक प्रवचन चालू होतं आणि त्यांनी हीच गोष्ट सांगितली की नेहमी खरे बोलावे. तर एक माणूस ताडकन उठला आणि गेला निघून. तर आलाच नाही तो नंतर प्रवचनाला. तर ते जे प्रवचनकार होते ते एके दिवशी बाजारात गेलेले असताना त्यांना तो दिसला. म्हटलं की अरे तो आला नाहीस ते परत. म्हटलं की नाही, तुम्ही सांगितलं ना खरं बोला. तर मी म्हटलं की खरं बोलणं पूर्णपणे साध्य झाल्याशिवाय पुढची सूचना घेणार नाही. आता मी तोच म्हणे प्रयत्न करीत आहे की रोज सावधान राहून खरंच बोलतो. तर असं कार्य अकार्य, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या, कार्याकार्य, भयाभये, कशाला घाबरलं पाहिजे, कशाला नाही. तर बऱ्याच वेळेला आपल्याला चांगल्या गोष्टी करताना भीती वाटते. लोक बावळट तर नाही ना म्हणणार, लोक काय म्हणतील. देवाला नमस्कार करताना पूर्ण नमस्कार करावा, हात जोडून हृदयाशी आणून एकाच हाताने नमस्कार करणं, किंवा लोकांचा आदर ठेवणं, निस्वार्थ काम करणं, देशसेवा, धर्मसेवा, राष्ट्रसेवा हे करणं. तर ह्या गोष्टी निर्भयपणे केल्या पाहिजेत. आणि भय कशाचं? खोटं बोलण्याचं भय वाटलं पाहिजे, स्वार्थ करण्याचं, आळस करण्याचं भय वाटलं पाहिजे. तर भयाभय, याच्यामध्ये विवेक, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या, कार्याकार्ये भयाभये, बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धिस्सा पार्थ सात्विकी. आता हे एक एक खरं म्हणजे श्लोक म्हटला तर एक एक शब्द, आता बंधन म्हणजे काय, मोक्ष मुक्ती म्हणजे काय, खूपच विस्तृत चिंतन करण्याचे विषय आहेत हे.
म्हणलं की बंधन म्हणजे दुःख, बंधन म्हणजे मर्यादा, आणि मोक्ष म्हणजे काय, की जो परमानंद सतत सतत आहेच त्याची जाणीव करून घेणे म्हणजे मोक्ष, मुक्ती, नित्य मुक्त असं आपलं आत्मतत्व आहे. बंधन हे खरं मानलेलं आहे केवळ. अनेक किस्से या सगळ्या विषयावर असतात. तर तिथे म्हटले की एक जण असेच होते, तर ते गाढवं घेऊन जायचे आणि विटा वाळू वगैरे वाहून न्यायचे. एका दिवशी एका गावाला दुसऱ्या त्यांना जायला लागलं, म्हणजे ते गाढवं घेऊन तिकडे गेले आणि तिथे एका ठिकाणी असंच आश्रमाच्या ओरीमध्ये थांबले ते, आणि तिथे गाढवं ती बांधत होते. तर दोरी कमी पडली. म्हणजे काय करावं काय करावं, तर तिथे साधू बसलेले होते. तर त्यांना विचारलं, आहे का दोरीचा तुकडा एखादा? म्हणलं की नाही, पण तू गाढवच आहे ना हे, तर तू नुसतं फक्त ऍक्शन कर, दोरी गुंडाळल्याची, गाठ मारल्याची, आणि बस ते त्याला बसवून टाकतो, बसेल. तर त्याप्रमाणे त्यांनी केलं. खरोखर गाढव बसलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी बांधलेली गाढवं सोडली. ह्याला काही बांधलंच नव्हतं, त्यामुळे सोडायचा प्रश्नच नव्हता. तर उठवत होता, तर तो काही उठेच ना बिलकुल. मग ते साधूंना पुन्हा विचारलं, काय झालं आता, उठतच नाहीये ते. म्हटलं की अरे तू काल खोटं खोटं बांधलं होतंस ना, त्याला खोटं खोटं ते सोडव, मग ते उठेल. त्याप्रमाणे केलं तर ते गाढव उठलं. आपण सुद्धा तसंच हे मानलेलंच जे खरं बंधन आहे त्यालाच खरं मानून चालतो. आणि मुक्त झाल्यानंतर मीराबाई म्हणतात त्याप्रमाणे, भवसागर सब सुख गयो है, फिकर नाही मोरे मोहे तरन नकी, मोहे लागी लगन गुरु चरण नकी. मागे जाऊन पाहावं तर सगळा भवसागर आटलेलाच, म्हणजे खरा तो कधी नव्हताच. विषय तो त्यांचा झाला नारायण. अशा प्रकारे कार्याकार्ये भयाभय बंधम मोक्षम चया वेत्ती. भागवतामध्ये म्हटलं की अन्यथा रूपम हित्वा स्वरूपेण व्यवस्थिती, मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. म्हणजे जे मी नाही ते मी आहे असं चुकीने मानलंय ते सोडून देणं, आणि आपण स्वतः स्वतः होऊन राहणं, हे म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे कारणसहित दुःखाची निवृत्ती. सगळ्या दुःखांचं, सगळ्या समस्यांचं कारण आहे अज्ञान. आणि वृते ज्ञानात न कैवल्यम, ते ज्ञानात न मुक्ती, म्हणजे आत्मज्ञान झालं की सगळे पुढचे क्लेश संपून जातात. तर ती प्राप्ती म्हणजे मुक्ती. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. आता सध्या आपल्याला कुठल्या आनंदाची सवय आहे, अनुभव आहे, की आपले शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय, आणि आपली पाच ज्ञानेंद्रिय यांचा संयोग झाल्यानंतर, म्हणजे चांगलं खायला मिळालं, चांगलं पाहायला मिळालं, चांगलं मऊ मऊ झोपायला मिळालं, चांगलं ऐकायला मिळालं की आनंद होतो. तो आनंद आपल्याला माहितीये, पण तो खूप गोष्टींवर अवलंबून असतो. त्या गोष्टी सगळ्या उपलब्ध पाहिजेत, आपल्याला इंद्रिय उपलब्ध पाहिजेत, मनाची स्थिती चांगली पाहिजे. नाहीतर कुठली भलतीच गोष्ट आपण ऐकली, एखादी बातमी आली वाईट, आणि मग तिथे जरी इंद्रिय चांगली आहेत, तो विषय पण समोर आहे, पण आपल्याला त्याचा आस्वाद घेता येत नाही. तर म्हणजे हा जो आनंद आहे इंद्रियजन्य, खूप गोष्टींवर अवलंबून असतो. पण आत्मस्थितीचा जो आनंद आहे तो मात्र निरपेक्ष असा असतो, कशावरही अवलंबून नाही, तो सापेक्ष नाहीये. अशा प्रकारे बंधम मोक्षम च या व्यक्ती बुद्धिस्था पार्थ सात्विकी, असा विवेक भगवद्गीतेमध्ये सांगितला. आणि तसंच 16व्या अध्यायाच्या पण शेवटी म्हणतात की तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्ये व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रम. तर ते तू शास्त्र जाणून घे, आणि मग काय स्वतःचं कर्तव्य काय ते ठरव, आणि त्याप्रमाणे तू कर. आता एक 6व्या अध्यायामधला सुद्धा एक श्लोक खूप सुंदर आहे. तो असं म्हणतात त्याच्यामध्ये, प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थित मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. प्रशांत आत्मा, एकदम शांत असं, प्रशांत असं ते स्थान आहे, ती स्थिती आहे. प्रशांत आत्मा विगत भीही, म्हणजे भीती गेलेली आहे त्याच्यापासून, निर्भय अभय असं ते स्थान आहे. प्रशांत आत्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थित, आणि ब्रह्मचर्य पालन करत आहे. ब्रह्मचारी व्रते स्थित
मनसंयम्य, मन पूर्णपणे संयमात आहे. अनुशासित असं मन बनलेलं आहे. आज्ञाधारक आणि जिज्ञासू, शुद्ध सात्विक असं मन झालंय. एकाग्र असं प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनसंयम्य मच्चित्तः युक्त आसीत मत्परः. मच्चित्त आणि मत्परः असं ते व्यक्तिमत्व झालंय. किती छान. आता ह्यातले एक 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 शब्द म्हणजे रत्न आहे आणि त्याचे इतके पैलू आहेत अर्थाचे, तर आपण त्याच्यावर चिंतन करू तेवढं थोडं आहे. प्रशांत आत्मा म्हटलं तर शांती, शांतीचा नेहमीच आपल्याला शोध असतो. म्हणून तर आपण रात्री झोपताना सगळं शांत बाकीचं करून घेतो, सगळी तयारी छान करतो आणि मग त्या झोपेमध्ये आपण शिरण्याचा प्रयत्न करतो. शांती, प्रगाढ शांती जी ती खूप आवश्यक आहे मनाला, विशेष करून. नुसतं शरीर आडवं पडून होत नाही, आपल्या मनातले विचार थांबावे लागतात पूर्ण, आणि ते झोप जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जावं लागतं. एक जण होते, ते गेले गुरूंकडे आणि म्हटले की स्वामीजी, माझ्याकडे सगळं आहे, माझ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, खूप मोठे नोकर चाकर आहेत, लोक मला मानतात, प्रतिष्ठित म्हणून आदर देतात, परिवार चांगला आहे, सगळं काही आहे भरपूर, पण शांती नाहीये, शांती मला तुम्ही द्या. तर स्वामीजी म्हटले ठीक आहे, देतो, घे. आणि गप्प बसले. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, हे अस्वस्थ, एकदम अस्थिर आणि अस्वस्थ, एकदम सतत त्यांच्या बोटांचे असे चाळे चालू असतात, डोळे चंचल इकडे तिकडे फिरत असतात, शरीर हालत असतं. आत्ता काही ते बोलतील, मग काही ते बोलतील, विचार करतात करतात शेवटी ते बोलले, स्वामीजी, मला शांती देत आहे ना? स्वामीजी म्हणतात, तेच तर मी देत आहे, तू कशाला मध्ये बोललास? बघ, तूच व्यत्यय आणलास त्याच्यामध्ये. अरे, शांतीच तर आहे. या सगळ्या जगाची सृष्टी जी झाली, निर्मिती जी झाली, तिच्या शांततेतूनच तर झाली. म्हणजे हे सगळं जे कोलाहल जो चाललाय, विचारांची ये जा आतमध्ये, गाड्यांची ये जा रस्त्यावर, सगळं जे घटना येतात जातात, प्रसंग होत आहेत, सगळं जे चाललंय ते त्या शांतीच्या पृष्ठभागावर तर चाललेलं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ती शांतीच आहे. आपण फक्त तिथे बघण्याची, ते जाणून घेण्याची खोटी आहे. या शांतीमध्ये पण परिस्थितीची शांती, मनस्थितीची शांती आणि आत्मस्थितीची शांती असे 3 भाग आहेत. आपण एकदम पहाटेच्या वेळेला कुठेही तिथे कुठल्याही मशिनी चालू नयेत, मिक्सर चालू नयेत, कुकरच्या शिट्ट्या होत नाहीत, फरशीला पॉलिश करण्याचं यंत्र चालू नाही, गाड्यांची ये जा नाही, अशा सगळ्या ठिकाणी जाऊन बसलं तर परिस्थितीची शांती आपल्याला अनुभवायला येईल. पण ती थोडाच वेळ, कारण नंतर लगेच पक्ष्यांची तरी किलबिल चालू होईल, वाऱ्याचा तरी आवाज सुरू होईल. परिस्थितीची शांती जास्त आपल्या ताब्यात नसते. कुठे मिरवणूकच जाईल, कुठे कुत्रीच भुंकतील, कुठे मोठ्याने कोणतरी दांडिया वगैरे खेळण्यासाठी, रास गरबा खेळण्यासाठी भोंगे लावून ठेवते. परिस्थितीची शांती. दुसरी आहे ती मनस्थितीची शांती. ती काही प्रमाणात आपल्या ताब्यात असते, पण ती पण नेहमी नाही आणि पूर्णपणे नाही. आपण जर का रोज रोज प्रशिक्षित केलं आपल्या मनाला की एक अर्धा तास शांत बसायचं, विचार न करता बसायचं, गप्प बसायचं, आणि ह्याला अनेक योगिक क्रिया सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतात. उदाहरणार्थ, दाताला दात न लावता आणि जीभ चेहऱ्यामध्ये आपल्या आतमध्ये तोंडात न ठेवता, मध्येच अधांतरी ठेवून, जीभ तळाला न ठेवता, आपोआपच आपल्या मनातले विचार थांबतात. या स्थितीमध्ये आपण सावधान किती राहू शकतो. जर का सावधान नाही राहिलो तर जीभ दाताने चावली जाईल. म्हणून दाताला दात न लावता मध्ये फक्त जीभ ठेवायची. किंवा आपल्या श्वासाकडे पाहायचं, श्वास येतोय जातोय, ते सजग होऊन श्वासाकडे पाहायचं, तर तिथे सुद्धा आपले चित्त जे आहे ते स्थिर होऊ शकतं, एकाग्र होऊ शकतं. ही मनस्थितीची शांती आपण तशी अनुभवू शकतो. आणि अर्थातच विचारांनी, अष्टावक्र गीतेमध्ये म्हटलं, प्रयत्नात अप्रयत्नात वा मूढो नाप्नोति निर्वृतीम तत्वनिश्चय मात्रेण प्राज्ञो भवति निर्वृतः. इथं निवृत्ती वेगळी आणि निर्वृत्ती वेगळी. निर्वृत्ती म्हणजे शांती. तर तिथे म्हटलं की कितीही तुम्ही प्रयत्न करा, पण हे मन जे आहे ते पूर्ण शांत तसं होणार नाही जोपर्यंत
जे प्रकृतीच्याच क्षेत्रामध्ये आहे, मन पण आणि विषय पण, त्यामुळे ते त्यांच्यामध्ये जातील. पण तुम्ही स्वतः जे आहे ते तुम्ही स्वतः जर का राहिले तुमच्या तिथेच तुम्ही राहिले, तुम्ही त्या मनाबरोबर तादात्म्य करू नका, मनाच्या विचारांबरोबर तादात्म्य करू नका आणि त्या विचारांच्या विषयाबरोबर तादात्म्य करू नका. तर मग तुम्ही तुमच्यात राहिला का शांती मिळते. तत्वनिश्चय मात्रेण प्राज्ञो भवती निर्वृतः. एक अद्वैत तत्व आहे. ज्याचा विचार येतोय तो विचारही मीच आहे, तो विषयही मीच आहे. आप्तकाम, आत्मकाम, निष्काम, अकाम. बृहदारण्यक उपनिषदामध्ये हे शब्द येतात. आपूर्यमाण अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न काम कामी. इच्छेचा विषय, इच्छा हे सगळं आत्मरूपच घेऊन होऊन झालं तर मग त्याप्रमाणे नद्या समुद्रामध्ये जाऊन एकरूप होऊन जातात, आपलं नामरूप सोडून देतात. तसं तो विषय, ती इच्छा आपलं नामरूप वेगळं सोडून देते आणि आत्मतत्वच होऊन राहते. ती शांती आहे. ही मनाची शांती आणि नंतर आत्मस्थितीची शांती. शांताकारं शांत हाच आकार आहे त्याचा, शांताकारम. एकच शब्द घ्या बघा किती त्याच्यामध्ये आहे. प्रभूचा आकार कसा आहे? शांत आकार आहे त्याचा, शांती हाच त्याचा आकार आहे आणि त्याच्यावर हे सगळे बाकीचे व्यत्यय आहेत अंतर्बाह्य. तर ती आत्मस्थिती आहे, ती सतत आपल्या ताब्यात आहे आणि ती सतत आपल्याला मिळत असते आणि ती पूर्णपणे आपलीच आहे. आपण आहोत आणि ती आहे, ते कशावरही अवलंबून नाही. आपण स्वतः कधीही कुठेही हरू शकत नाही, कधीही कुठे राहू शकत नाही, विसरू शकत नाही, कोणीही चोरून येऊ शकत. तर ती शांती मिळवली की बस आपलं काम झालं. अशा प्रकारे ही शांती. प्रशांत आत्मा विगत भीही. विगत भीही पुन्हा आता भीती तिथे नाही. आपण थोडाच आत्ताच विचार केला भीतीबद्दल. प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थित. आता ब्रह्मचारी या शब्दांचे पण अनेक अर्थ आहेत. शब्दस्तू अनेक अर्थी. सर्वसामान्य लोकांना जो माहिती अर्थ तो म्हणजे स्त्री पुरुष संबंध न ठेवणे. तर तो आहे अर्थ कसा, पूरक असा अर्थ आहे. तर त्याच्या मागे जो थोडासा आपण विचार केला तर असा अर्थ येतो की ब्रह्मणी चरितुम शीलम यस्य स ब्रह्मचारी तस्य भावः ब्रह्मचर्य. म्हणजे ब्रह्मचारी व्रते स्थित, म्हणजे ब्रह्म जे आहे, एक आत्मतत्व जे आहे, चैतन्य जे आहे, तर ते प्राप्त करण्यासाठी आपली सगळी शक्ती, श्रम, वेळ पणाला ज्याने लावलंय तर ते ब्रह्मचारी आणि त्याचा जो भाव आहे, त्याचा जो स्वभाव आहे, त्याचं जे शील आहे ते म्हणजे ब्रह्मचर्य. आता यासाठी ब्रह्मचारी ह्याचा अर्थाचा गीतेमध्ये जो ज्या अर्थाने तो येतो, ज्या संदर्भात येतो, तो अर्थ असा की जेवढा आवश्यक आहे तेवढंच आहार विहार करणं, युक्त आहार विहार असते. तेवढंच मोजून मापून झोपणं, मोजून मापून जागणं, मोजून मापून काम करणं, मोजून मापून फिरणं, मोजून मापून खाणं, मोजून मापून बोलणं, मोजून मापून पाहणं, ऐकणं, सगळ्या गोष्टी अगदी आवश्यक आहे तेवढंच करणं आणि जास्तीत जास्त वेळ त्या आत्मस्थितीमध्ये, त्या ब्रह्मचिंतनामध्ये राहणं. तर ह्याला ब्रह्मचर्य म्हणतात. आणि म्हणून त्याच्या पुढे मग म्हणतात की स्त्री पुरुष संबंध नाही वगैरे, त्याला कारण साहजिकच आहे, ते संबंध आले की त्याच्या पुढे सगळा पसारा आहे, उपद्व्याप वाढतो त्याच्यामुळे. आणि म्हणून ब्रह्मचर्य म्हणजे हे असे वेगवेगळे त्याचे अर्थ झाले. प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थित मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. किती गोड ही स्थिती आहे पहा. भगवान स्वतः सांगतात की मच्चित्त आणि मत्पर. चित्त म्हणजे स्मरणात्मिका वृत्ती आणि चित्त म्हणजे मन सुद्धा. म्हणजे मन जे आहे ते मनापासून ते देवाचं स्मरण, ध्यान. आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही.
आवडीने भावे हरी नाम घेसी. नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. आवडीने भावे हरी नाम घेसी. एका जनार्दन भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा क्षय आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी. मच्चित्त मत्परः, मनापासून आवडीने कर. थोडस केलंस तरी चालेल, मोठं के निमिषभरी देतो जाय. थोडस केलंस तरी चालेल, पण पूर्ण त्याच्यामध्ये तू असला पाहिजेस. हे मच्चित्त. आणि मत्परः म्हणजे काय? मत्परः शंकराचार्य, भगवान भाष्यकार आद्य शंकराचार्य ह्याचा अर्थ सांगतात की मत्परः आणि मच्चित्त कसं आहे. तर त्यांनी तिथे उदाहरण दिलं भाष्यामध्ये गीतेच्या. एखादा सरदार असतो राजाचा, तर तो राजाचा सरदार पूर्णपणे एकनिष्ठ आहे राजाशी. अगदी त्याचं आज्ञापालन तंतोतंत करतो. कोणत्याही दिवसाच्या वेळेला त्याला बोलवलं सेवेला तर तो येतो. आणि एरवी त्याचं एका स्त्रीवर प्रेम आहे. तर म्हणजे त्याचं चित्त जे आहे, मन जे आहे, ते स्त्रीकडे असतं. ती त्याची आवडती आहे म्हणून आवडीने मनापासून तो तिच्याबरोबर असतो. पण तेव्हाच जर का राजाचं बोलवणं आलं तर तो सरळ उठून तिकडे जातो. म्हणजे श्रेष्ठ, महत्वाचं, परम तोच राजाला मानतो. तर त्याप्रमाणे शंकराचार्य सांगतात की मच्चित्त मत्परः, म्हणजे आवडीने मनापासून पण माझंच तू करतोयस, आणि श्रेष्ठ, महत्वाचं, परम, प्राधान्याने पण तू मलाच भजतोस. तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं पण तू मलाच मान. आणखीन तुझं जीवन जे आहे ते माझ्या केंद्रितच होऊ जाऊ दे. तुझं प्रत्येक कर्म मला अर्पण केलेलं एक फूल होऊ दे. सगळा दिवस एक एक माझी पूजा. तुझं चालणं म्हणजे माझी प्रदक्षिणा होऊ देत. तुझं बोलणं म्हणजे माझं स्तोत्र होऊ देत. किती छान. अशा प्रकारे मच्चित्त मत्परः असं जेव्हा होतं तर त्यावेळेला तिथे विवेक हा येऊन जातो. भगवद्गीतेतला विवेक. आणि भगवान त्याच्यावर मग कृपा करतात. मज हृदयी सत्करू जेणे तारिलो हा संसार पोरो, म्हणून अत्यधिक आदरू विवेकावरे. ज्ञानेश्वरीमध्ये मोठ्या आश्चर्यकारक ही गोष्ट लिहिलेली आहे की मजहृदयी सद्गुरू, आणि शेवटी म्हणतात म्हणून अत्याधिक आदरू विवेकावरी. म्हणजे सद्गुरूच ते विवेकाचं रूप घेऊन आपल्यावर येतात. देवाला जेव्हा आपल्यावर कृपा करायची असते तेव्हा तो बुद्धी देतो आपल्याला, तो शुद्ध विवेक देतो आपल्याला, आणि त्याप्रमाणे वागण्याचं धारिष्ट देतो, आणि सगळी अनुकूल अशी परिस्थिती पण बरोबर करून देतो. आपण फक्त त्याच्यावर आपल्याला सोपवून दिलं पाहिजे, खूप जास्त जबाबदारी आपल्यावर न घेता. असं हे विवेकाचं महत्व गीतेमध्ये. आपण थांबूया आता. उद्याचा आपण सुखाचा आणि आनंदाचा विचार करूया. ओ ॐ स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महीं महिषाः, गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु, काले वर्षतु पर्जन्यः, पृथिवी सस्यशालिनी, देशोऽयं क्षोभरहितः, ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. असतो मा सद्गमय.
तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतङ्गमय। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु।